ती जुन्या काळातली वाल्मिक ऋषींना येण्या जाण्याची वाट आहे बरं का मित्रांनो. याच वाल्मिक ऋषी याच पायवाटेनं इथंच या ठिकाणी उंबराची मोठी मोठी झाडं आहेत मित्रांनो. वाल्मिक ऋषींच्या मंदिराच्या बरोबर बाजूलाच खूप अशी मोठी मोठी जुन्या काळातली उंबराची झाडं आहे ती. आणि इथंच थोड्या अंतरावर पुढच्या साईडला एक छोटंसं त्यांचं मंदिर आहे. आणि आपण त्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला मित्रांनो. याच ठिकाणी आता आपण जे जाणार आहे याच ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे. याच ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता त्या मंदिराला लॉक मारलेला आहे बरं का मित्रांनो. याच ठिकाणी श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो याच ठिकाणी अशा खूप अशा आत देवळाच्या आतमध्ये मूर्त्यात पण आपला काय हात जागतोय बघू शकता तुम्ही. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आहे. आणि याच ठिकाणी वाल्मिक ऋषी म्हणजे राहायला कोणतरी असतं इथं. आता त्यांनी लॉक लावून कुठेतरी बाहेर गेलेलं आहे बरं का. थोडासा शूट झाला असता पण ते आता बाहेर गेले असतील कुठं खाली ढेवेवाडी वगैरे भागात. ठिकाणी श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो याच ठिकाणी अशा बघू शकता तुम्ही. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आहे. आणि याच ठिकाणी वाल्मिक ऋषी म्हणजे राहायला कोणतरी असतं इथं. आता त्यांनी लॉक लावून कुठेतरी बाहेर गेलेलं आहे बरं का. थोडासा शूट झाला असता पण ते आता बाहेर गेले असतील कुठं खाली ढेवेवाडी वगैरे भागात. बघू शकता अचानक हमला होतो बरं का. या ठिकाणी अचानक केव्हा तरी हमला होतो. संध्याकाळच्या वेळेला सुमसाम होतं त्यावेळेला जनावरं येतात म्हणून त्यांनी आजूबाजूनं तटबंदी केलेलं आहे. बरं लय मोठी लावली नाही छोटीच लावल्या पण अटॅक होतो. आणि इथं पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे बरं का. पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी पाण्याची इथं तडजोड भरपूर अशी आहे. आणि जुन्या काळातला पिंपळ आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र वनक्षेत्र ढेवेवाडी या ठिकाणी आता आपण आतमध्ये जाणार आहे मित्रांनो. याच ठिकाणी वाघ राहण्याची दाट शक्यता आहे. चला आपण जरा असं आत जाऊया. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हे सह्याद्रीचं व्याघ्र राखीव वन क्षेत्र आहे ढेवेवाडीचं. तर त्या आपण आतमध्ये जायचं मित्रांनो. तरी चला बघू शकता तुम्ही या ठिकाणी आमचा बंधू सौरभ आतमध्ये गेलेला आहे. तर त्याच पाठीमागं माझ्या पाठीमागं आमचे निलेश भाऊ येत आहेत. तुम्ही बघू शकता आमचे निलेश भाऊ आणि आम्ही असं दोघं बी निघाले तिकडे. त्या ठिकाणी गाडी रस्त्यावर आहे का जायला. हा तर चला आपण अशा दिशेनं जायचं. याच दिशेनं पुढं समोर जायचं. ही अशी खूप अशी घनदाट जंगल आहे बरं का. दाटे आहे खूप झाडांची दाटे आहे आणि खूप अशी अडचण आणि दाटे आहे जास्त. आणि आतमध्ये मंदिर आहे त्या मंदिराकडे जायचं आपल्याला. निलेश भाऊ या की आत मंदिर आहे लोक आहे का आतमध्ये. याच ठिकाणी या मंदिराकडे जायचं आपल्याला. आता आमचे सौरभ भाऊ गेले तिकडे मंदिराकडे. मंदिराच्या दिशेनंच गेले सौरभ भाऊ. मंदिर आहे ते एक आतमध्ये या की इकडे आतमध्ये मंदिर आहे तिकडं या ठिकाणी चाललेलं आहे बरं का आपण. देवस्थान आहे या ठिकाणी. म्हणजे जर कोणाला काही मागायचं असेल वाल्मिक ऋषींना तर या ठिकाणी तुम्ही याच ठिकाणी मला वाटतंय असा माझा समजतंय की असं मला वाटतंय माझ्या मनाला की याच ठिकाणी वाल्मिक ऋषी बसत असल्यामुळं काही माणसांना जर त्यांच्या मनातलं काय मागणं जर मागायचं असलं तर या ठिकाणी अशी
ढिगुळी लावायची असते. ही जी लावल्या का नाही 5 थराची, ह्याचं बी महात्मा आहे बरं का. ह्याचं लय मोठं महात्मा आहे. जर तुमच्या मनातलं इच्छा जर पुरी काय करायची असली तर तुम्ही अशा ठिकाणी असं जर 3 लावलं का नाही, 3 4 4 5 ह्याचं लावलं का नाही, ती तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. तुम्ही दोघांनी लावायचं असलं तर जाऊ शकता लग्नासाठी. बघा तुमच्या मनातली इच्छा पुरी होती. जर तुम्हाला विश्वास असेल तर. विश्वास नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही मित्रांनो. हे विश्वासानं आपुलकीने लावलेले माणसं, एक जुन्या काळातली म्हण आहे, ज्यांनी लावले त्यांची सर्व कामं पार पडतात. हे असं लावल्यामुळं, हे जुन्या काळातली म्हण आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे बरं का. असं लावल्यामुळं बऱ्याच लोकांची कामं झालीत आणि बऱ्याच लोकांना त्यांच्यावर विश्वास बसलाय. त्यामुळे जर तुमच्या कोणाच्या मनात असलं दोघांपैकी तर तुम्ही लावू शकता मित्रांनो. मनातली मन्नत मागून लावायची. तुमच्या मनात काय आहे ते सांगायचं देवाला की बाबा माझे हे पूर्ण होऊ दे, माझं म्हणणं पूर्ण होऊ दे. आता तुम्ही बघू शकता ही आमच्या निलेशने लावलेली 3 दगडाचा थर. किती दगड आहे ती बाळा? 5 दगडाचा थर लावला. याच्या मनातली इच्छाशक्ती पूर्ण होण्यासाठी पूर्ण इच्छा मनातली होण्यासाठी त्यांनी लावलेलं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी आपली काय मनातली जर इच्छा असेल तर तुम्ही अशी जर 5 दगड मांडली तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. आणि यासाठी हा देव प्रसिद्ध आहे बरं का. यासाठी 5 दगड मांडायची तर तुमची इच्छा पूर्णपणे होणार. तुम्ही बघू शकता स्वरूपा मांडता तुम्ही नाही चालते. मग तुम्ही बघू शकता आता निलेशने मांडलेले दगड, आता त्याच्या मनातली इच्छा पुरी होईल. पुरी झाल्यानंतर आमचं स्वरूभाव नंतर लावणार आहे. मेन बेस म्हणजे पाया जर चांगला असला तर जर मेन बेस चांगला असला तर सगळं काय घडू शकतं. म्हणून यासाठी इमारतीचा मेन पाया चांगला पाहिजे तर इमारत पूर्वी उभी राहू शकते. तसंच मीही इकड तिकडचे 4 दगड घेऊन 5 दगडाची टेंबी लावली. टेंबी म्हणतात त्याला बरं का, टेंबी. 5 दगडाची टेंबी लावून मी उभी केली आणि माझ्या मनातलं मनोगत आहे मी ती देवापुढं मांडलं. तर देवाला माझं हे मनोगत पटलं तर मनोगत देव माझं मान्य करेन आणि जर प्रसन्न झाला तर सोन्यानं पिवळं होईल माझं. यात कितीतरी लोकांची मनोभावी इच्छा पूर्ण झालेली असणार बरं का, कितीतरी लोकांची. ते केवढी दगड असू द्या, किती लहान असू द्या, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे उभी करण्याची तर प्रभू त्याला सामर्थ्य देतो.